हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपण जाणार आहोत कोल्हापूरला आणि कशासाठी, काय करायचं होतं, तिथं कोणता फंक्शन होता आणि काय काय बनवलं आम्ही ते सगळं बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. काय मज्जा झाली, आम्ही कशा गप्पा मारल्या. रात्रीचं झोपायला खूपच वेळ झाला होता. अनारस बनवायची होती, खूप सारी तयारी करायची होती, लाडू बनवायचे होते. ही सकाळचं डेकोरेशन असं केलं होतं, खूप छान. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा सो प्रियाला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा. चला तर मग कंटिन्यू करूया नवीन एका ब्लॉगसोबत. खूप मस्त मज्जा येणार आहे तुम्हाला बघून. ब्लॉग तुम्हाला खूप आनंद होणार आहे आजचा. चला भेटू मग. हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. साधारण मग ही तयारी होती दुसऱ्या दिवसाची. संध्याकाळी खूप काम होतं आम्हाला करायचं. हे असे लाडू बनवले होते, रव्याचे लाडू बनवले होते, आंबे आणले होते आमरस बनवायसाठी. तर हे बघा, हे डाळ शिजत होती. डाळ पुरण शिजवून घ्यायचं होतं, कारण का दुसऱ्या दिवशी पुरणाची पोळी बनवायची होती. हे असं कणिक मळायचं होतं. परत हे अनारसाचं पीठ होतं जे तयार करून ठेवलं होतं. त्याला थोडंसं दूध घातलं, दूध किंवा पाणी वापरू शकता. असं मळून घ्यायचं, आपल्याला पाहिजे तसं करून घ्यायचं. नंतर थापून असे अनारस बनवायचे. हे असं अनारसं पीठ मळून घेतलं आहे आपण. त्याला तेल लावून मस्तपैकी त्या ह्याच्यावरती थापून घ्यायचं. खसखस टाकली आहे खाली, त्यावरती थापून घ्यायचं. चिटकू नये म्हणून खसखस खाली टाकली जाते. हे बघा, खसखसीवरती असे थापून घ्यायचे. छान असे अनारस बनवले होते आणि जेवढं रात्रीचं गोष्टी बनवून ठेवता येतील तेवढ्या बनवल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला होतं खूप सारं असं काम. हे बघा, इथं अनारस आम्ही छान अशी तळून घेतली आहे तेलामध्ये. छानशी तळून घ्यायची. हे बघा, छान असं तेल टाकायचं आणि त्या बाजूला खसखस लावतो ना, ती साईड वरती करून घ्यायची. अनारस कसे बनवायचे हे तुम्हाला फुल्ल रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करा, तेही मी देईन तुम्हाला फुल्ल रेसिपी. अनारस बनवले होते आम्ही, छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत तळून घेतले आहेत. तरी अशी खूप अशी तयारी करायची होती, थोडीशी आधी करून ठेवायची होती. दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं होतं. रात्री झोपायलाही आम्हाला खूप वेळ झाला होता. सकाळी हे बघा, आम्ही नंतर आळूची पानं धुवून घेतली स्वच्छ अशी, त्याला पीठ बनवून ते पीठ लावून घेतलं आणि उकडून ठेवली. आणि सकाळ झाल्यावर आम्ही 3 वाजता उठलो होतो. सकाळचे सगळं आवरून घेतलं आणि हे पुरणपोळ्या बनवत आहेत. सगळ्यांनी आपापली कामं घेतली होती वाटून. सगळे छान अशी आपली आपली कामं सगळी करत होती. एकीकडे वाटण होतं बनवायचं आमटीसाठी, हे भज्याचं पीठ मळत आहोत. परत आमरस बनवायचं होतं मस्त असं. खूप माणसं आमंत्रित होती. नंतर पाहुणेही येणार होते, पण मी पाहुण्यांना घेतलं नाही जास्त व्हिडिओमध्ये. काही लोकांना माहीत नाही मी ब्लॉगिंग चालू केलं आहे, त्या लोकांना सांगायचं पण नाही. डायरेक्ट धप्पा द्यायचा आहे का, कोण आहेत ते, त्याच्यावरती माझा खूप छान खूप मोठा लाँग व्हिडिओ बनेल. तोही नक्की एक दिवशी शेअर करेन तुमच्यासोबत. तर ते करायचं होतं. खूप सारं काम होतं. जेवण बनवायचं होतं, स्वयंपाक केला, आमरस, भाजी, पुरी, खूप काही काही गोष्टी बनवायच्या. ते स्वामी येणार होते. मी अशी खूप छान रांगोळी काढली होती दारामध्ये. हे बघा, किती छान तयारी केली होती. इकडं खीर बनवत होती तांदळाची. हे वड्या बनल्या होत्या बेसनच्या. परत मेथीची भाजी बनली होती, आळूच्या वड्या सकाळी फ्राय केल्या होत्या, आमटी बनली होती, आमरस बनवून ठेवलं होतं. आणि मुंग्या खूप होत होत्या, त्यामुळे पुरणपोळीला खाली सगळीकडे हे टाकून ठेवलं होतं पॅक करून. हे बघा, सगळं झालं. 9ला बरोबर 9 वाजता स्वामीजी घरी आले होते आणि खूप छान प्रसन्न वाटलं स्वामीजी घरी आल्यावर. आणि ब्राह्मणी बोलवलं होतं सगळ्या तयारी करण्यासाठी. खूप छान असं गाईचं ओटी भरण होतं. स्वामीजीचं पाय पुजायचा होता, पहिल्यांदाच पाय लागला होता घराला, त्यामुळे ते खूप छान होतं. सगळेच लोक आले होते. मी थोडे थोडे शॉट घेत होते इकडून तिकडून, मला भेटतील तसे. त्यांची पायाची पूजा करून घ्यायची होती. तो भटजी काय काय मंत्र बोलत होता, तसं ते पाय धुवून घ्यायचे होते. नंतर सगळं असं आवरून घ्यायचं होतं. तोपर्यंत आम्ही आतली थोडी राहिलेली बेसिकची तयारी अशी करून घेतली.
तर जास्त लोकांना माहीत नाही, त्यामुळे लपून छपून मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न. कारण का काही लोक असे आहेत की ते फक्त आयुष्यभर टोमणे मारायचंच काम केलं आहे त्यांनी, बाकी काहीच केलं नाही. ते आयुष्यात काही करूही शकणार नाहीत. दुसऱ्यांना कमी लेखायचं, दुसऱ्यांना इन्सल्ट होईल, दुसऱ्यांना त्रास होईल असं बोलायचं, अशी काही लोकं आहेत. त्यामुळं जास्त लोकांपर्यंत पोचायचं नाही, पण अशा तऱ्हेने पोचायचं की त्यांना त्यांची तोंडच बंद झाले पाहिजेत, असं काहीतरी करायचं आहे. तर हे बघा, आज खूप छान दिवस आहे, त्यामुळे त्या लोकांबद्दल जास्त बोलणार नाहीच आहे मी. तर हे बघा, पूजा केली आणि त्याच्या आधीवरचे जे 3 स्वामीजी होते त्यांचाही फोटो लावला आहे. असं छानसं पाय धुवून घेतलं त्यांचं, पाय पुसले, पूजा झाली, मंत्र ते म्हणत होते. नंतर आरतीही केली, त्याचा शॉट घेतला नाही कारण का खूपच लोक आतमध्ये आले होते. तर हे सगळं झालं. जर स्वामीजींना आवडते त्या सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या. पुरणाची पोळी बनवली होती, ज्वारीची भाकरी बनवली होती, मेथीची भाजी बनवली होती, आळूची वडी बनवली होती, परत बेसनची वडी बनवली होती आणि अजून काय काय तांदळाची खीर होती. अजून खूप काही काही गोष्टी होत्या, अनारस, लाडू, कुणी कुणी आणलेली सगळी करंजी वगैरे. बाहेर खूप छान सजवलं होतं. इथं पोस्टरही लावून घेतला होता. आणि हे बघा, पूजा करत आहेत स्वामीजी. गाईला साडी नेसवली. हे बघा, सगळेजण झाले होते आणि थोडे फोटोग्राफरही होते इथे. सगळ्यांनाच बोलवलं होतं आणि खूप छान अशी गाईची पूजा केली. सकाळी 9:30च्या दरम्यान केळी भरवली गाईला. हे बघा, इथं डबे ठेवले आहेत, कोणी कोणी काय काय आणलेलं सगळं ठेवून घेतलं होतं. गाईला हार घातला, साधं सिंपल आणि खूप छान अशी गाईचं ओटीभरण केलं. आजकाल लोकांचंही करत नाहीत, पण बघा किती आपल्याला मनापासून इच्छा हवी की आपल्याला काहीतरी करायचं आहे, वेगळं करायचं आहे, तर त्या गोष्टी घडून जातात. ते स्वामीजींनाही खूप बोलवायची माझ्या बहिणीची इच्छा होती, त्यांनाही बोलवलं, त्यांची पूजा केली, गाईचं ओटीभरणही केलं. त्याला खूप हौस आहे अशा सगळ्या गोष्टी करायची, त्यामुळे ती करत असते. हे बघा, छान अशी साडी नेसवली आहे. ती साडी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला छान वाटली, कलर कसा वाटला. तर हे बघा, इकडं साईडला ते बिस्किट ठेवले होते, अनारस, लाडू ठेवले होते, करंजी ठेवली होती. नंतर अजून काय काय खायला आणलेलं होतं सगळ्यांनी. ते सगळं असं 5 वाट्यात करून ठेवलं होतं. जास्त होतं ते डबे तसेच ठेवून दिले होते तिथं. हे बघा, पूजेचं साहित्य आहे खाली सगळं. पुरणपोळी भरवली. हे बघा, छान पोस्टर बनवून लावलं आहे ते. तर स्वामीजींनी अशी सगळी व्यवस्थित अशी छान अशी पूजा करून घेतली गाईची वगैरे. नंतर स्वामीजींना जेवायलाही ताट करायचं होतं आणि बाकीच्यांसाठीही जेवण होतं. हे बघा, स्वामीजींसाठी किती छान ताट आणलं होतं, किती छान प्लेटा, ती छोटी, ते मला खूप आवडलं होतं. ती किती छान छान प्लेटां वाट्या होत्या, मस्त होतं. हे बघा, आमरस भरलं एका वाटीत, खीर एका वाटीत भरली, अनारस आणि करंजी, असं लाडू, हे सगळंही छोट्या छोट्या प्लेटीमध्ये सजवून ठेवलं होतं. हे बघा, भजी बनवले होते, कांदा भजी बनवले होते, परत बेसनची वडी आवडते स्वामीजींना, भाकरी आवडते ज्वारीची म्हणून ती बनवली होती. खूप छान असं स्वामीजी जेवण केलं. त्यांना तांदळाची खीर खूप आवडली होती, स्वामीजींनी तांदळाची खीरच जास्त खाल्ली. आंबरस वगैरे जास्त खाल्ला नाही कारण का होतच असेल. तर सगळं आवरलं. नंतर ती पूजा झाली, लास्टला नारळ वगैरे शाल देऊन आपण स्वागत करतो, ते लास्टला केलं होतं. आशीर्वाद घेतले स्वामीजींचे. स्वामींजी थोडे जास्तच ओळखीचे आहेत, त्यामुळे असं की ते फ्रीली असतात, खूप छान बोलतात, भारी वाटतं. स्वामीजी आले की घरात ते जाऊच नाही असं वाटत होतं. असं खूप छान प्रकारे गाईचं ओटीभरण झालं. अशी सबस्क्राईब करा सुप्रियाला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझे ब्लॉग्स कसे वाटतात तेही मला नक्की सांगा. सुप्रियासोबत बाय.